नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी घरी बनवणार आहे फणसाची भाजी, फणसाची कैरीची भाजी. तर आम्ही आज फणसाखाली आलो आहे विष्णूसोबत माझ्या कैरी आणण्यासाठी. तर तिकडे आम्ही आज आलो आहे. तर तुम्हाला ह्या फणसाची भाजीची आज तुम्हाला थोडीशी रेसिपी दाखवणार आहे. तर इकडे आम्ही आता आलो आहे, हे बघायचं फणस झालेत. तर ते एक कुठलं चांगला असेल तर काढून घेऊन जाऊ आम्ही आणि त्याची भाजी बनवणार आहे. तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे. तर आम्ही आलो इकडे करताना वरती करतायत एक चांगलीशी काना मस्त विष्णू चढलेत वरती आणि चांगली कैरी काढा एक मस्त की आज फणसाची भाजी बनवायची आहे. काय म्हणते माझे याचे कवळे घ्यायचे फक्त पण कुठे पाहिजे ह्या जून झाले वरती पण आहेत, वरती कवल्यावरती पण आहेत. अंगावरती पुरी काढलेली आहे मी इकडे भाजीसाठी. आता घरी जाऊन मस्त की रेसिपी बनवणार छोटीशी. इकडे दोन आम्ही कुऱ्या काढलेल्या आहेत इकडे भाजी बनवण्यासाठी आणि काढून दिल्या विष्णूदाने काढून दिल्या इकडे शेजारी आमच्या. भरपूर पण झाले नाही का हे तयार झालेले आहेत ना? हा तयार झाला. हा तयार झाला, हा पण तयार झाला इकडे. नाही हे कमजोर आहे. हा वरती झाड दिसत वरती आतले आहेत ते तयार आहेत बाहेरचे कच्चे आहेत अजून. आणि वरती आहेत ते तयार झालेले आहेत. तर मित्रांनो, आता आम्ही फणसाची भाजी बनवायला घेतोय. आहे ते फणसाची भाजी करते आणि फणसाची भाजी बनवायला घेतो. छोटीशी रेसिपी आहे गावची, साधी सिंपल. तर ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये. तर हे बघा कुरी आणलेली आहे भाजी बनवण्यासाठी. तर तिला कापणार ना आता चांदीवरती ही काढणार. साईडची सालटी हां, ती काढायची पहिली. ही काढायची. साईडची साल काढते ना? ही साल काढायची, मग कापायचा. अच्छा. सावकाश. फणसाची पुन्हा साल्टी वरची काढून झालेली आहे. आता मध्ये तिला आई कापते त्याला. ती पाव कुठे खालची टाकलीची? ही बघ पाव. ही पाव काय? ही नाही घ्यायची, मधली पाव असते ती नाही घ्यायची. बाय बाय तोड केली इकडे फणसाचे. ह्यानं उकळवणार ना? यांना उकळवायची आता. उकळवायची किती मिनटं? 15-20 मिनटं. हो. तुकडे बारीक करून घेतलेले आहेत फणसाचे. इकडे काळे तिल आहेत तिलकुट बनवण्यासाठी. त्याला चुलीवरती भाजून घ्यायचे आहे. आणि हा इकडे धना आहेत, धने यांना पण भाजून घ्यायचे चुलीवरती. आणि हे भाजून झाल्यानंतर ह्यानं कुटायचे ना? कुटायचं. हे कुटायचे आणि चुलीवर तवा ठेवला चुलीवरती. इकडे आपल्याला भाजून घ्यायचे. चूल पण मस्त पेटते. काळे तिल आहेत आणि आता भाजते आता धना तव्यावरती. सोबत मिक्स करून भाजी ती अलग अलग नाही, हे करायचं नाही. अलग अलग ना. पहिले धने भाजून घेऊया.
गावाकडची साधी सोपी रेसिपी, साधी सिंपल एकदम. हे झाले भाजून आपले. आणि आता भाज्याचे ते तिलकुट, काळे तिल टाकले यावरती. हे दोघांचं मिश्रण करणार ना, धन्यांचा आणि तिळांचा मिक्स करून त्यांना व्हायनात कुटणार ना. आज आई बनवणार आहे फणसाची भाजीची रेसिपी तिलकुटामध्ये ना. गावाकडचा चुकीवरचं जेवण. आपले काळे तीळ पण भाजून झालेले आहेत आणि त्यांना आता दोघांना, ह्या धान्यांना आणि काळे तीळ हे दोघांचं मिश्रण करून व्हायनात कुटायचं ना. बारीक तिलकुट करायचं एकदम बुका बुका करायचा बारीक. दोन मिश्रण करून व्हायनामध्ये कुटायचं. इथे तुम्ही बघताय लसूण पण घेतले आहे 10-12 पाकळ्या भाजीमध्ये मिक्सिंग करण्यासाठी. इथे धना आणि काळे तीळ भाजून घेतलेले आहेत इकडे. आणि लसूण ते मिक्सिंग करायचे आहे. त्याच्यानंतर मी व्हायनामध्ये कुटायचे ते मिक्सिंग करून. इकडे फणसाचे बारीक तुकडे झालेले आहेत आमचे. आता ह्यांना उकडवणार ना, पाण्यात आपल्या पाण्यात उडवणार ना, गरम पाण्यात ह्याला उकडवणार. शिजली ना भाजी, उकडलेली आहे ना भाजीला, उकडलेली आहे बघा इकडे. इकडे भाजी आमची उकडलेली आहे. हे बघा इकडे बघता तुम्ही. भाजीला काढून घेऊया परातीमध्ये. सुगंधी मस्त आलाय जबरदस्त. परातीमध्ये भाजी काढून ठेवलेली आहे आणि थोडा थंड होऊ दे. त्याच्यानंतर मिक्स करायची एकदम. तिलकुट, धना आणि हे लसूण आहे. लसूण ना पण ना व्हायनात कुटायची. इकडे व्हाईन आहे, जुन्या जमान्यातला भात पीत काढायची ह्याच्यामध्ये. तर ह्या व्हायनात आता हे तिलकुट वगैरे आपण किसून घेणार आहोत, बारीक करून घेणार आहोत व्हायनामध्ये. इकडे व्हाईन आहे. आता खाल्ला असो सारखा काय पाहिजे तुला? म्याव 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 मनी म्याव मनी म्याव. काळे तीळ, धने व्हायनात टाकले आहेत. आता किसून घेऊया मस्त की. जुन्या पद्धतीचा व्हाईन आहे. पूर्वी लोक भात काढायचे ना, आता कोणी असं काढत नाही. उलट्या साईडने काय लसूण बाकी आहे टाकायचं अजून. लसूण बारीक झाल्यावर टाकणार वरती. त्याला टेस्ट येतं का? टेस्ट
लसूण टाकायचं, लसूण टाकलेली आहे, तिलकुट बारीक झालेली आहे, तर वरती हे टाकले लसूण. थोडंसं मीठ टाकायचं आहे. इकडे आमचं तिलकुट बारीक करून झालेलं आहे. इकडे बघा, तिकडे फणसाची भाजी आहे, ती बारीक करायची, जरा मिक्स करायची आहे. त्यानंतर बारीक करून घ्यायची आहे. बघा इकडे आई बारीक करते. चांगली शिजली ना, मस्त उकडले. ही भाजी लय आवडतं लोकांना खायला. भाजी भाजी ना, त्या आता शिमग्यामध्ये पालखीमध्ये 3-4 ठिकाणी भाजी होत्या. लोकांना ही भाजी कमी पडली. हो, पण ही भाजी लोकांना लय आवडली. 2-3 वेळा मागून घेतलं लोकांनी ही भाजी. पाटलाकडे मग कमीच पडली ती. कोरी मस्त कवली भेटले आपल्याला, मस्त. काय जाडे असतात ना, आटला भेटला असतात, आटला वगैरे. यात काहीच नाही आटलं वगैरे, एकदम बारीक कवली एकदम मस्त भेटली. एकदम भाजी झाली एकदम चोचून, एकदम बारीक एकदम. हे सोमवार पण वापरतात ना भाजी, सोमवाराला, सोमवारामध्ये, पूजेमध्ये, लग्नामध्ये. लग्नामध्ये शेंगाच्या शेंगानं फणसाची भाजी होती त्या टायमाला ना, खाली शेंगाची फक्त शेटाच्या. शेंगानं फणसाची भाजी, बस दुसरा काय नाही नव्हता. ती लोक लय खायचे नाही त्या टायमाला. आता ना परत सुरू झाले. ही भाजी म्हणजे संपते लगेच. लोकांना आवडतं ती भाजी, फणसाची भाजी. तरी एका फणसाची बरीच भाजी झाली, बरीच झाली भाजी. इकडे बघा, भाजी आमची पूर्ण बारीक झालेली आहे. इकडे व्यवस्थित पद्धतशीर पूर्ण व्यवस्थित चांगली शिजली होती आणि चांगल्या पद्धतीने बारीक झालेली आहे. त्याच्यामध्ये आता पुढचा प्रोसेस आहे करणार आहे. टाकणार थोडीशी हळद टाकूया याच्यामध्ये, हळद भाजीमध्ये. हळद टाकून मिक्स करायची. तिलकुट टाकूया ह्याच्यामध्ये. किती टाकायचं तरी पण 4-5 चमचे भाजीमध्ये टाकलं. तिलकुट आता हे मिक्स करते. भाजीमध्ये मिक्स झालेलं आहे तिलकुट वगैरे. आणि ह्याची खासियत म्हणजे जी चव येते ना, ती निकारे येते. निकारे आहे, निकारे काढतो इकडे. निकारे, ते निकारे ठेवल्यानंतर त्याच्यावरती तेल सोडायचं ना, ती चव वेगळीच येते, चव त्याची.
इथे निकार ठेवले आहेत. हे बघा. हा ह्या सुगंधी वेगळा येतो एकदम चांगलं येते ना. लय भारी सुगंध येतो. लय भारी सुगंध आला एकदम. हे किती निकार थंड झालेले आहेत आणि आता निकारा काढते यामधून भाजीतून आणि भाजीचा सुगंधी पण भारी यायला लागला एकदम. तर मित्रांनो आमच्या घरी फणसाची एक छोटीशी रेसिपी आणि फणसाची भाजी ती झालेली आहे रेडी. हे बघा इकडे आईने बनवली. हे बघा इकडे भाजी थोडी हातामध्ये घेतली मी. खाऊन बघूया. मस्त झाले. चांगली झाली. तर मित्रांनो घरी एक छोटीशी रेसिपी बनवली आम्ही फणसाची भाजीची रेसिपी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.